एवढं घोर मूर्खपणा केलाय मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन. तर बघा, आजपासून मी योगा सुरू केला आहे, त्यामुळे योगाची ड्रेस वगैरे घातला आहे. थोडंसं नॉर्मल शूट केलं कारण ह्या कपड्यांमध्ये जास्त कम्फर्टेबल नसते. नंतर चहा बिस्किट, तर चहा तर काही अवॉइड करते, पण दूध बिस्किट खाल्लं, भूक लागली होती म्हणून. नाही तर सगळं आता हेल्दी खाणार इथून पुढं. बाहेर आले होते, अनुला पहिल्यांदा स्कूलला पाठवलं, नंतर तिला स्कूलमधून घरी आणताना मोबाईल बाहेर नेला होता, त्यामुळे मग हे शूट केलं. पुरणपोळी ना, थोडंसं पुरण शिल्लक होतं, त्यामुळे मग इथे छान अशी तुपातली खरपूस पुरणपोळी केली होती. मला तर खूप जास्त आवडते तुपातली. नंतर संध्याकाळी परत इथे अनुला बसवलं होतं अभ्यास करायला, कारण की आता ना खूप जास्त टाइमपास झाला आहे तिचा. आता तिला D पर्यंत शिकवलं आहे बऱ्यापैकी मी, म्हणजे तिला येतं ॲक्च्युली सगळं, पण असं पहिल्यापासून जे तिचं होमवर्क आहे ना, ते आतापासून मी स्टार्ट केलं आहे. म्हणजे 2-3 दिवस झालं, 2-3 दिवसात छान तिने कवर केलं. आणि असं मुलांना आहे ना, जर तुमची मुलं छोटी असते ना, तर असं मोठे मोठे लेटर काढून त्याच्या आतमध्ये काढायला लावलं ना, तर मुलं पटकन कवर करतात. नाही तर खूप मोठं पेज भरून ते काही कळत नाही. मग आता ABC, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कर, अप्पर कर, डाऊन कर, हे सगळे भरपूर सारं आहे यामध्ये. आता लेफ्ट साईड कर वगैरे, स्लँडिंग लाईन, झिगझॅग लाईन, आता ते सगळं शिकवलं आहे. तिला ड्रॉइंग खूप जास्त आवडते सगळ्यापेक्षा, त्यामुळे तिने ड्रॉइंग पण अर्धी त्यामध्ये काढली आहे. ती तर काही दाखवली नाही. चला आता एक शेअर करते तुमच्याशी, नक्की पूर्ण शेवटपर्यंत ऐका. एवढा घोर मूर्ख, मलाच माझ्या हसू का रडू असं झालंय. एवढं घोर मूर्खपणा केलाय मी. आताच मला म्हणजे प्रमोशन वगैरे येतात बरं का, बाटर बऱ्यापैकी येतात, पण आज मला पेड कोलॅबोरेशन आले, आणि ते पण कोणतं, फेसेस कॅनडा, जे की प्रत्येक यूट्यूबरला मिळतं. आणि आज मला त्यांचा फोन आला होता ॲक्च्युली, पटकन म्हणजे डायरेक्ट फोन आला त्यांचा. मेसेज वगैरे येतो ब्रँडचा. पर्सनली मला तर मेसेज वगैरे येतो, इंस्टाग्रामला DM येतो, नाहीतर मग विश लिंक पण मी करते, तिथे मला डायरेक्ट अपॉर्च्युनिटी येते की मेसेज येतो की तुम्ही इंटरेस्टेड आहात का, तर आय एम इंटरेस्टेड असं बोलायचं तिथे. पण डायरेक्ट फोन आला बरं का. फेसेस कॅनडा खूप मोठी ब्रँड आहे ती, तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, कारण सगळे यूट्यूबर लोक, सगळे इंस्टाग्राम रील स्टार वगैरे सगळे त्यांचं प्रमोशन करतात. तर त्यांचा फोन आला मला, आर यू इंटरेस्टेड इन पेड कोलॅबोरेशन. तर मी म्हणलं हां, यस, ऑफकोर्स. इंग्लिशमध्ये बोलत होते सगळं. नंतर त्यांना कळालं की हिला पहिल्यांदाच आले म्हणजे फेसेस कॅनडाचं. सो ते म्हणले की आर यू फर्स्ट टाईम इन फेसेस कॅनडा. सो मी म्हणले हां, मी पहिल्यांदाच म्हणजे इंग्लिशमध्येच बोलले. तर ते म्हणले की तुम्ही इंस्टाग्रामसाठी किती पैसे घेताल, म्हणजे किती पेड कोलॅबोरेशन, मग किती पैसे घेता, आणि रीलचे तुम्ही किती पैसे घेता. तर मला काय करू समजलंच नाही. म्हणजे ॲक्च्युली ते खूप पैसे देतात, 25,000, 30,000 रुपये देतात, पण मला काय करू तेच समजलं नाही. मग ॲक्च्युली हे असं म्हणजे मी एकदम झोपलेली होते, मग मला काही सुचतच नव्हतं किती बोलू. मग म्हटलं 3,000 बोलून टाकते. तर यूट्यूबचं पहिल्यांदा त्यांनी विचारलं की यूट्यूबसाठी तुम्ही किती पैसे घेताल यूट्यूबच्या एका शॉर्टसाठी. तर मी म्हटलं 3,000. आणि नंतर परत त्यांनी विचारलं ओके ठीक आहे, 3,000 आम्ही कन्फर्म करतो. म्हणजे लगेच कन्फर्म केलं, कारण ते त्यांच्यासाठी एक एवढीशी गोष्ट आहे, 3,000 रुपये. आणि नंतर ते म्हणले की इंस्टाग्रामसाठी तुम्ही किती घेता. मी म्हणलं सेम. त्यांना ऐकूच नाही गेलं. ते म्हणले वाट, तुमचा आवाज ब्रेक होतोय, परत एकदा सांगा. इंग्लिशमध्ये बोलत होते. मी म्हणलं 3,000. त्यांना ऐकू आलं 10,000. त्यांना ऐकू आलं 10,000. म्हणले 10,000. नाही 5,000. एवढं मूर्ख आहे, मला काहीच समजलं नाही. ते म्हणले 5,000. नाही त्यांना तरी पण 8,000 का काहीतरी ऐकू आलं, कारण हे इकडं कोकणामध्ये इतका नेटवर्क इश्यू आहे ना. मी म्हणलं की हां 8,000. हां येस बोलली. मी फक्त नंतर मला थोडंसं प्रकाश पडला ना. मी म्हणले 8,000. हां येस बोलली. नंतर ते म्हणले की आपका ये फिक्स है कि आप कम कर सकते हो. म्हणलं की मेरा फिक्स आहे, आप अपना बताइए. म्हणलं माझ्या हातातून एवढं पण जायचे पैसे. तर मी म्हणलं की टेल अबाउट यू, म्हणजे तुमचं सांगा की तुम्ही किती घेताल म्हणून. तर ते बोलले की हमको तो म्हणजे त्यांना म्हणावंच लागतं असं की 5,000 आम्ही देऊ जास्तीत जास्त. मी म्हणलं मी कमी करू शकत नाही. ते म्हणले मग सांगा शेवटी. ते 8,000 मानले असते, पण मीच ठीक आहे, आप काही नाही मेराही नाही, 7,000 मी फिक्स करी.
मग इंस्टाग्रामचे रीलचं 7,000मध्ये लगेच फिक्स केलं दुसऱ्या क्षणाला त्यांनी. म्हणजे एका एका रीलचे मी ऐकले भरपूर यूट्यूबर लोकांकडून ऐकले की एका एका रीलचे 25-25, 30-30 हजार रुपये भेटतात. मला पण भेटले असते, ॲटलिस्ट 10,000 तरी भेटलेच असते ना. मला आत्ता पण काय बोलू काय, आता जस्ट फोन झाला आणि म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. जर का तुम्हाला यूट्यूबर असाल तुम्ही तर तुमची एक गोष्ट लक्षात ठेवा, असं यूट्यूबर असं यांचा कॉल वगैरे आला ना की असं पॅनिक नका हो. मी खूप पॅनिक झाली, खूप जास्त. आत्ता मला काय बोलावं हे पण समजत नाही आहे, खूप पॅनिक झाली मी. नेक्स्ट टाईम आता मला एक्सपिरियन्स आला आहे ना, नेक्स्ट टाईम मी नक्कीच छान डील करणार. फर्स्ट टाईम असं पेड कोलॅबोरेशन आले नाही तर सगळे बाटल एवढे प्रोडक्ट झालेत माझ्याकडे. बाटलचे फक्त प्रोडक्ट देतात आणि रील बनव, प्रोडक्ट देतात रील. फर्स्ट टाईम आला आहे. आता त्याचे 6,000 आणि हे 3,000, 6, 7, 8, 9, 10,000 तरी पाहिजे होते ॲटलिस्ट. ठीक आहे, मी आता लवकरच नव्या मोठ्या ट्रिपवर जाणार आहे, त्यामुळे त्यासाठी मग पैसे थोडं साठवत आहे. थोडीशी जास्त कमाई माझ्या ट्रिपच्या पैशात आली आहे. सो आय एम सो एक्सायटेड. चला आता कंटिन्यू करू आपण व्लॉग. अनु आणि तिचे पप्पा गेले आहेत ग्राउंडवर. सो मला आता घरातलं थोडंफार आवरायचं आहे. बघा, लेट्स गो कंटिन्यू. आणि ॲक्च्युली हा टॉप आहे ना खूप दिवसाचा आहे. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर आम्ही ना पहिल्यांदा फिरायला गेलो होतो, तेव्हा घेतलेला होता हा टॉप. आणि हा जे इनर आहे ना तर ते असंच माझ्या फ्रेंडनी, का आता मला आठवत नाही आहे, असंच घेतलं होतं. आणि हा वाला स्कर्ट म्हणजे की माझ्या बहिणीचा आणला आहे मी उचलून, कारण ती घालतच नव्हती, मग आणला आहे उचलून. खूप छान दिसत आहे, कॉम्बिनेशन मस्त दिसत आहे. चला हे बघा कपडे. कोकणामध्ये खूप जास्त पाऊस आहे त्यामुळे कपडे काही बिलकुल सुकत नाही. आता थोडंसं थांबलं आहे पाऊस, त्यामुळं अनु जवळजवळ आठवडा झालं घराच्या बाहेरच निघली नाही, कारण पाऊस इतका जास्त येत होता. 2 आठवडे झालं. मग तिचे पप्पा म्हणे तिला मी थोडंसं फिरवून आणतो, कारण खूप दिवस झालं ती बाहेरच गेली नव्हती घराच्या बाहेर. वातावरण बघा, दाखवते तुम्हाला. कोकणातलं मस्त असं वातावरण झालं आहे, पाहू शकतात. पाऊस थोडासा कमी आहे, म्हणजे आत्ताच जसं उघडलं आहे. बाकी माझी झाडं, कपडे सुकायला घातलेत, झाडं पण छान ग्रो झालेत. इकडे पण झाडं आहेत, तिकडच्या पण बाल्कनीमध्ये 2 बाल्कनी आहेत माझ्या. हे बेडशीट पण धुवून टाकलं आहे. अंधारच अंधार आहे. चला मी आता देवपूजा पण करून घेते. देव खाली ठेवलेत ॲक्च्युली. किचन पण मगाशी सगळं आवरलं होतं, कारण नंतर आवरायचा खूप कंटाळा येतो. मग जेव्हा जेवण होईल ना तेव्हा लगेचच आवरून घेते मी. मला भूक पण लागली आहे. जेवायला ॲक्च्युली ना पुरण होतं शिल्लक थोडंसं, त्यामुळे मग पोळी केली आहे. आता चहा करते, चहासोबत पोळी खाते. मग अशी थोडी कॉफी पण पेले होतो आम्ही. इथे मी बसले होते आत्ता, तर मग थोडंसं खराब झालं तर ते फक्त आवरते. बाकी घरामध्ये काहीही पसारा नाही आहे. आणि ही बाल्कनी पूर्ण अनुची आहे, त्यामुळे अनुने हे सगळं कचरा केला आहे. आता हा मी आता आवरणार नाही आहे, उद्या परत हा सेम होणार आहे, त्यामुळे उद्या मी आवरेन. सो असं काहीचं माझं घर, वातावरण मस्त झालं आहे कोकणातलं. याबद्दल तुम्ही खूप जास्त विचारलं होतं की ते कसं बनवलंस. तर ते मी म्हणजे हे जे आहे ना, तर मी शोवरून हे असे मनी प्लांटचे वेल घेतले होते, ओरिजिनल नाहीत ते. आणि ते फक्त असे गुंडळले ह्याच्या वायरला. चला. आणि अनुची बघा ही सिक्रेट रूम आहे, तिथं बसली आहे ती. मला कुठे गेली मला काही समजत नव्हतं. इथं बसली आहे. तिला मी ते बुड्डी के बाल, त्याला कॉटन कॅन्डी बोलतात, ते पण दिलं होतं. आणि म्हणते की मम्मी हे तुझं चित्र काढले मी. काय चित्र काढलं आहे माझं. आता नंतर मी त्याचा चपात्या भाजी वगैरे करून घेतली, छान असं आम्ही जेवण केलं. त्यानंतर मग थोडंसं माझं शूट होतं ते कंप्लीट केलं. चला मग आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्या. बाय.